नमस्कार मंडळी, मी बबनराव पाटील. फ्लाइंग मोमेंट उडता उडता हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की आज हे काय बुद्धिबळ खेळायला बसलेत का? तसं तर म्हटलं तरी काय हरकत नाही आहे, पण बुद्धिबळ आणि आज कविता एक एक मस्त चांगला एक जुळून आलेला आहे. कारण का माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल हे काय सांगता येत नाही. सध्या कलियुग आहे, म्हणजे राजाचा रंक होईल, रंकाचा राव होईल. आणि हेच बुद्धिबळामध्ये आपल्याला 64 घरामध्ये पाहायला मिळतं की एखादा सामान्य व्यक्ती कधी असामान्य होऊ शकतो. त्या संदर्भात आज आपली ह्या बुद्धिबळाच्या संदर्भात दादा एक आपल्याला सुंदर कविता बोलणार आहे. ती कविता काय ही तुमच्या एवढीच मला जास्त उत्सुकता लागलेली आहे की मला एक घर पुढं जायचं आहे, पण दादा उंटाच्या चालीने चालतो का, हत्तीच्या चालीने चालतो का, वज्राच्या चालीने चालतो हे काही मला माहीत नाही. त्यामुळे मी माझी चाल सुरू करतो. आता पुढची चाल कवितेच्या रूपाने दादा करणार आहे. दादा तुम्ही. तुला बुद्धिबळ खेळता येतं? हा, येतं, पण मी चॅम्पियन नाही, पण म्हणजे विश्वनाथ आनंद नाही. मी पण तसाच आहे, तेवढाच आहे. जनरली आपण हीच चाल करतो. बरोबर. आता मी ह्याच्यावरून बुद्धिबळावरच्या प्रेमामुळे मी कविता लिहिली. यात कोणाला राजकारण दिसेल, कोणाला समाजकारण दिसेल किंवा आणखीन काय असेल, पण तो माझा अर्थ नाहीये. तो फक्त योगायोग समजायचा तो. आता बुद्धिबळ ज्यांना कळतं त्यांना ही कविता लगेच कळेल, पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगतो हे की हा राजा असतो, ह्याला प्रोटेक्ट करायचं असतं. राजा हरला की ती मारली, पण राजाच्या बाजूला वजीर असतो. हा सर्व सामर्थ्यवान असतो, म्हणजे त्याच्याकडे सर्व पॉवर्स असतात. सेनापती राजाचा अगदी उजवा हात याला म्हणतो आपण. राजकारणात तुम्ही वेगळा अर्थ लावू शकता. इवन सिंह म्हणतो आपण, सिंह जंगलचा राजा असतो, पण खरी शिकार सिंहवीण करते, म्हणून याला कधी कधी राणी पण म्हणतात. व्हॉट इट इज. आणि बाकीचं सैन्य असतं, म्हणजे हत्ती असतात, घोडे असतात, उंट आहे, पण या सर्वांना मर्यादा असतात. म्हणजे हत्ती फक्त पुढे जातो, मागे या तिरपा जातो, सरळ जातो, आडवा जातो, हा अडीच घरात जातो घोडा, आणि उंट तिरपा जाऊ शकतो, एवढंच. पण यात सगळ्यात पॉवरलेस कोण असेल तर ते म्हणजे प्याद. तर प्याद्याला फक्त एकच घर पुढे जाण्याची परवानगी आहे. ओके. म्हणजे त्याची पॉवरच फार कमी आहे. सर्वसामान्य माणसासारखी, आपल्यासारखी. त्याचं विश्व छोटं आहे. पण कधी कधी काय होतं की एखाद्या वेळेस कधीतरी अशी वेळ होती की हे सर्वजण युद्धात समजा गुंतले, आपापसात लढाईमध्ये गुंतले, आणि त्यातला एखादा पॉन प्याद त्याला कोणी, तो दुर्लक्षित असतो, कारण त्याच्याकडे काही पॉवर नसते, त्यामुळे तो दुर्लक्षित असतो. आणि केवळ दुर्लक्षित राहिल्यामुळे तो पुढे सरकत येतो, आणि शेवटी तो ह्या घरात येतो. मग सगळा खेळाचा सूर पालटतो. का तर ह्या घरात तो पोचला, शेवटच्या घरात, इकडनं त्या घरात, तर मग तो वजीर होतो, सर्व सामर्थ्यवान होतो. म्हणजे तू समजा तुमच्या निवडणुका, एक उदाहरण, निवडणुकीला उभा राहिलास, तू नगरसेवक झालास, मग आमदार झाला, मग खासदार झाला, मग मंत्रिपदामध्ये गेला, म्हणजे तू सामर्थ्यवान झाला की नाही, वजीर झाला असेल डायरेक्ट. त्यामुळे हा इकडचा पॉन त्या घरात गेला, तिकडच्या शेवटच्या, तर तो सामर्थ्यवान होतो. तर आपला हा प्याद जे आहे ते इथे आलेला आहे. आपण इथपर्यंत आलो आहोत असं या कवितेत आहे. त्याच्यावरची कविता आहे, आणि मी केवळ बुद्धिबळाच्या प्रेमापोटी आहे. नो राजकारण, नो समाजकारण, काही नाही. ही कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो, कारण ही वेगळ्या पद्धतीची कविता आहे, म्हणून मी ही कविता तुम्हाला थोडासा बुद्धिबळाचं हे सांगितलं. नक्की. ज्यांना कळलं नाही, कळत नाही बुद्धिबळ त्यांच्यासाठी. त्या कवितेचं नाव आहे
दुर्लक्षित, हा. जसे आपण दुर्लक्षित असतो नेहमी तसे ठीक. पटावरच्या दुर्लक्षित प्याद्यासारखी आपण, पटावरच्या दुर्लक्षित प्याद्यासारखी आपण नाकासमोर पाहून पुढे सरकत हळूहळू, हो. पटावरच्या दुर्लक्षित प्याद्यासारखे नाकासमोर पाहून पुढे सरकत हळूहळू, कुणाच्या खिचगंडीत हे नसल्यामुळे आपोआपच जिवंत राहिलेली, खूप दबकत दबकत पुढे येतोय बिनबुभाट, खूप दबकत दबकत पुढे येतोय बिनबुभाट पटाच्या मध्यापर्यंत. आणि पटाच्या मध्यावर आल्यावर काय होतं, आणि प्रथमच युद्धाची झळ पोचू लागते आपल्या छोट्याशा विश्वाला. आपलं छोटंसं विश्व आहे, पण आपण पटाच्या मध्यावर आलो, इथे सगळे हत्ती घोडे तर सैन्य आलेलं असतं, त्यामुळे प्रथमच युद्धाची झळ पोचू लागते आपल्या छोट्याशा विश्वाला. आता आपण असेच पुढे जाऊ, कदाचित असेच दुर्लक्षित झाल्याने मारले न जाता. आणि एक वेळ अशी येईल की वजीर होण्याच्या एक घर आधी, इथे वजीर होतो, हो इथे वजीर होण्याच्या एक घर आधी आपण येऊन पोहोचलेलो असू, तेव्हा साऱ्याच युद्धाला कलाटणी मिळेल, साऱ्यांचे लक्ष आपल्यावरच खिळेल, सगळ्या खेळाचाच नूर बदलून जाईल, सगळ्या खेळाचा सूर बदलून जाईल. आणि आता अधिक क्रूरपणे शत्रू चक्रव्यूह लावेल आपल्याला जिवंत मारण्यासाठी. आणि आता अधिक क्रूरपणे शत्रू चक्रव्यूह लावेल आपल्याला जिवंत मारण्यासाठी. तेव्हा पश्चाताप होत राहील आपल्याला, आपण कायम दुर्लक्षित झाल्याचा. तेव्हा पश्चाताप होत राहील आपल्याला, आपण कायम दुर्लक्षित झाल्याचा. थोडक्यात सांगायचं असं आहे की आपल्याकडे पण एक सामर्थ्य असू शकतं, दुर्लक्षित असतो आपण, पण आपणही कधी वजीर होऊ शकतो आणि सर्व शक्तिमान होऊ शकतो. पण असं आहे की जेव्हा मोठं संकट येतं, जेव्हा आपण वजीर व्हायच्या शेवटच्या टोकाला येतो, तेव्हा मात्र ते वजीर होणं तेवढं कठीण नसतं, कारण आपले शत्रू वाढलेले असतात आणि ते आपल्याला जिवंत मारण्यासाठी टपलेले असतात. त्यावेळी आपल्याला पश्चाताप होण्याची शक्यता असते की आपण कायम दुर्लक्षित राहिलो म्हणून. त्यामुळे आपण स्वतःला कमी न मानता अधिक सामर्थ्यवान होऊन वजीर होण्याच्या दृष्टीने पावलं पुढे टाकली पाहिजेत. अशी कविता आहे. फार वेगळ्या पद्धतीने दादाने संदर्भासहित स्पष्टीकरण केलंय, त्यामुळे इथेच थांबतो, कवितेचा आस्वाद घेतो. दोघांना अनुज्ञा असावी. धन्यवाद. धन्यवाद.